बीडमध्ये आमदार सुरेश धस आणि कृषी अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली। पांगरी जाधववाडीतील शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाहीये। अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तर मिळाल्यानंतर धस यांचा पारा चांगला चढला आणि त्यानंतर ही शाब्दिक चकमक झाली। आम्ही वाद वितंडवाद घातला तर तुमचं काम आहे ना। आम्ही तसं काय करणार? बाचाबाची वगैरे नाही, थोडाफार राग येतच असतो लोकप्रतिनिधीला। सतत एखाद्या प्रकल्पात जमीन गेलेले शेतकरी, हे प्रकरण पांगरी जाधववाडी म्हणून आहे। तसं कार्यवाही कृषी विभागाने केलेली नाही असं नाही, कारवाई केलेली आहे। जे अधिकारी लेवलचे आहेत ते सगळेच्या सगळे रिक्त आहेत। 4 तालुका कृषी अधिकारी रिक्त आहेत। सोमवारी ते सर्व जे आहेत सगळ्या अधिकाऱ्यांना एकत्रित बसून शेतकऱ्यांना या जाधववाडी पांगरी ह्या प्रकल्पातील शेतकऱ्यांचा जो अंतिम अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवायचा आहे भूसंपादनाचा, ते पाठवतो अशा पद्धतीचं उत्तर त्यांनी दिलंय।